विरार ते चर्चगेट महिला आरक्षित रेल्वेमधून प्रवास करत असताना एका महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडिओ जरा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि ज्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली ती महिला स्वतः माझ्यासोबत आहेत। ताई, आपलं नाव काय? कविता मेंदडकर। काय नक्की प्रकार झाला होता तुमच्यासोबत रेल्वेमध्ये? जी मारहाण झाली ती काय नक्की कशावरून झाली होती? मी मीरा रोडला चढते आणि तीच लेफ्ट ट्रेन पकडते, पण मला त्या दिवशी पायाला लागल्यामुळे मी पुढे जाऊ नाही शकली आणि तो पाठचा डबा पकडला। तर ह्यांचा असा ग्रुप असतो तिथे आणि मला तिथे चढू दे म्हणजे चढली मी, पण मला बोलते की तू पुढं जा। तर मी तिला बोलली की अरे ते भाईंदरवाला पुढे जाऊ दे, त्या उतरल्या की मी जाईन पुढे, मला असं पण डोरवरती लटकायचं नाही आहे। तर ती मला बोलते की आत्ताच जा, त्यांना सांगताना धक्का वगैरे मार। म्हटलं मी धक्का मारू शकत नाही, तुला गरज असेल तर तू बोलते ना, मग मी जाते पुढं। तर तिने मला अशा शिव्या वगैरे दिल्या, मराठी वर्ण वगैरे काय बोलली ती मला ती, आणि मग मला ते हवेमुळे थोडा कमी ऐकायला आला। तरी मग मी तिला ते पण त्याच्यात बोलते की मी तुझ्या घरी नाही उभी आहे, मी ट्रेनमध्ये उभे आहे आणि ट्रेनमध्ये कोणी पण येऊ शकतो कुठे पण, तुमचा का हा डब्बा घरातला नाही आहे। तर त्याच्यावरने परत ती चुत्या वगैरे अशी बोलली। तर तिने मला ना असं केस धरले, केस धरून एका हाताने माझ्या मोबाईलवरनी तिच्या मोबाईलने माझ्या इथे मारला, पूर्ण रक्त बघा आला। मी आतमध्ये कशी आली, मला महिलांनी आतमध्ये कशी आणली, कारण मी भरपूर डोरला होती, पडले असती तर त्या भीतीने त्या महिलांनी मला आतमध्ये घेतली। आतमध्ये घेतल्यानंतर मी पण तिचे केस धरले। आपण किती लोकांचा मार खाणार? आपण मार खायला थोडे आलो आहे कुणाचा, आपल्याला समोरचा व्यक्ती मारत आहे, मग आपण एखादा एक मारणार ना। त्याच्यामुळे मी पण तिचे केस धरले, मी पण तिला मारली। नंतर पुढे आतमध्ये आले, मी पण तिला असं चावला वगैरे। त्याच्यात तर तिने मग मला तिकडे उतरवलं आणि ज्या महिला होत्या ना भाईंदरला, मला ज्या महिला होत्या ना त्या ही पळायला बघत होती, ह्या ग्रुपच्या बायका हिला उतरवत होत्या तिथे, पण त्या महिलांनी धरून ठेवली, बोलले की तू पण उतर आणि तिची केस कर तिकडे जाऊन। मग मी उतरली आणि केस तिच्यावरती म्हणजे करायला गेली, मी हो पण बोलली केस करायला, पण माझ्यावरती दबाव टाकल्यामुळे मी घाबरली, कारण आपण आयुष्यात कसे आहे प्रकरण बघितलं नाही, कधी पोलिसांच्या दारी गेली नाही। त्याच्यामुळे मी घाबरली, माझी मुलांचा विचार केला आणि मी पाठी केस घेतली आणि मी माझ्या घरी गेले। तुमचा रोजचा प्रवास कसा आहे? तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास करता? मी मीरा रोड ते विरार, पण खूपच म्हणजे असे एवढी घाणेरडी हे आहे ना, आम्हाला अजिबात विरारवाल्यांना चढून देत नाही, नाला सुपाराला डाऊन जातात आणि तिकडनं ते असे पूर्ण पॅक होऊन येते ट्रेन। मी कशी विरारला चढतो। तुम्ही राहायला कुठे आहात आणि जो प्रवास करताय सध्याला तुमची मागणी काय? मला फक्त रेल्वेवरनं तिथे डब्यांची असं हे लेडीजला फक्त ते सुरक्षा पाहिजे आणि हे असले मारहाण असे नको, आम्ही आयुष्यात कधी बघत नाही। माझ्या पाहिजे तर कुणाला पण विचारू शकता माझा हे काय आहे ते। महिला ज्या आहेत त्या कुठेतरी लोकल रेल्वेमध्ये असुरक्षित असल्याचं म्हणणं यांनी मांडलेलं आहे। आता प्रशासन याच्यावरती कारवाई कशी करेल आणि महिला सुरक्षा कशी राहतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश गोलसह मी मनोज तांबे, साम TV, वसई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।